मायला या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मला फोन करून करून हैराण केलं राव. अहो चांगल्या स्वर्गात अप्सरांबरोबर गप्पा मारत बसलो तर यांचा तिच्या सारखाच फोन. दादा मंडळात फॉरेनर आलिया. ओ दादा मंडळात फॉरेनर आलिया. तिला महाराष्ट्राच्या लोककलेची माहिती सांगायची. लवकर या लवकर या लवकर या. आता इथली माणसं काय गाढवाच्या का म्हणजे मागे गेलीत का काय हो. चला मंडळी मग घेऊ का तिची भेट हो भेट आणि ते तू तिला माहिती हो. आईला ही बाई काय करते कुणाच जाऊ. ब्युटिफुल या माईला ओ फॉरेनर बाई वाचगोच गावाची आई. अगं ते फुल नाही काय गणपतीच्या कानातलं डूल हाय डूल. वय वय डूल आणि बोला ना वस होत नसल तर मूल का देऊ टंडा टंडा कुल कुल. व्हॉट अहो अहो ते डूल आहे डूल. इयरिंग इयरिंग. Oh, earring. इयरिंग. मायला कळलं एकदा बाईला. भाई ओ भाई तुम्हाला लोककलेची माहिती द्यायची. अहो पण माझं इंग्लिश ऐकून तुम्ही आत्महत्या कराल. आपलं मराठी म्हणजे कसं अस्सल गावरान ठेचा. उगाच वरण भाताची मराठी आपल्याला येत नाही. मला पण मराठी येतं थोडं 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 थोडं. अहो म्हणजे नशीबच म्हणायचं आमचं. अहो तुम्ही परदेशी असून तुम्हाला थोडं थोडं मराठी येतं. इथं आमच्या गायबान्यांना स्मॉल स्मॉल घेतलं बी लिटल लिटल मराठी आठवत नाही. त्या मायला अहो एवढंच नाही तर आमची दोन मराठी माणसं एकत्र आल्यावर हिंदीत बोलतात. मायला त्यांच्या. By the way, I'm Rose. हॅलो हॅलो. तुमचं नाव काय? माझं अहो म्या शाहीर दादा कोणके. Wow, that's great. Dada Konke, super hit actor, writer, director and producer. मग अहो तुमच्या लॉर्ड साहेबांचा आदेश आलाय की बाईंना दाखवा तुमचा. What? अहो महाराष्ट्र. अहो वरून रांगडा कणखर काळा ओबड धोबड मातीचा अंतरात बरी संत नांदती बोल सांगती मोलाचा. असा आमचा साधू संतांचा विचारवंतांचा संस्कृतीचा परंपरेचा आणि लोककलेचा महाराष्ट्र. पण दादा, लोककला म्हणजे काय? हे बाई लोककला म्हणजे लोकांनी लोकांसाठी केलेली कला. आता त्यात गायन वादन नृत्य नाट्य सगळं असतं बघा. अहो सगळ्या कलांचा संगम म्हणजे लोककला. आता ह्योच बघा ना. अहो याला म्हणतात पिंगळा. अहो पाटे येतो भविष्य सांगतो कंदील दाखवून हात पाहतो बघा. अहो बोलण्यात याच्या एक लय असते. अहो याचं दिसणं शुभ मानलं जायचं. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. तू ऐक नाग बाई तू राम नाम घेई मानव देह आला जन्माला संसार केला काही. घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसारा
मग रोजबाई आहे का नाही दणक्यात सुरुवात? Pingra is great, Dada. हा अहो यानंतर येतो वासुदेव. सकाळच्या बारी हरिनाम बोला म्हणत वासुदेव महाराष्ट्राच्या गावागावात फिरतो. शिवाजीराजांनी या लोककलेचा वापर हेरगिरीसाठी पण केलाय. हा अहो वासुदेव हा महाराष्ट्रातील गावागावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडतो. हा पांडुरंगावरील अभंग गवळ निघत दान मागणारा लोक कलाकार आहे हो. बाई चला आता आपण बघूया वासुदेव. उजळणाल आभाळ रामाच्या पारी, उजळणाल आभाळ रामाच्या पारी, अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला, पायानो पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला, पायानो कृष्ण वाजवी भावा ग भावरल्या नारी, कृष्ण वाजवी भावा ग भावरल्या नारी. तुमच्या आधी पाखरं उठली घरट्यात गा घरट्यात, गाय वासरू बैल जागवी गोठ्यात गा गोठ्यात, कृष्णाचं रूप हे आलं चालून दारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. दान पावलं वासुदेवाला, दान पावलं वासुदेवाला, दान पावलं. Wow, that's great, Dada. I love you. ओ बाई अहो असं म्हणू नका. अहो 2-4 जण फेफरे येऊन पडतील ना. अहो हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र. इथं असं तुमच्यावाने डायरेक्ट चालत नाही. अहो इथं सरळ तोंडाचा घास बी वाकड्या हाताने खात्यात. वाकडा हात. हो बाई अहो तुम्ही नका करू वाकडा हात. तुम्हाला झपायचा नाही. Oh, झोपायचं आता. त्या माईला या बाईचं काय करावं आता? अहो झोपतोय कोण कशाला? अहो गणपतीच्या दिवसात झोपतात होय आणि तुम्ही झोपणार म्हणल्यावर कसलं पाहिजे त्याला सामान? What? ओ बाई अहो म्हणजे तुम्ही काय फरशीवर झोपणार नाही ना? अहो पलंग गादी हे सामान लय भारीतलं लागणार तुम्हाला असं म्हणलो मी. How naughty, Dada. किती गोंधळ करता तुम्ही शब्दांचे. या मायला अहो तुमच्या बरोबर गोंधळ घालायचा राहिला की. हे म्हणजे असं झालं पोरग आहे का खला आणि हाका मारती गावाला. What? अहो बाई अहो गोंधळ गोंधळ महाराष्ट्राची महासंस्कृती म्हणजे गोंधळ. Oh, गोंधळ. अहो रोजबाई अहो लग्न समारंभ नवीन घर अहो या समयी आपल्या आनंदात दुसऱ्याला सहभागी करून घेण्यासाठी गोंधळ घालतात. अहो विशेषतः तुळजा भवानी आणि रेणुका माता या देवीच्या संदर्भात गोंधळ घालायची प्रथा आहे. संबळ गोंधळ काकड्या गोंधळ असे याचे 2 प्रकार आहेत. अहो घरी गोंधळ घातला की आयुष्यात गोंधळ होत नाही. चला मग बाई पाहू गोंधळ. हे इथं गोंधळ घालत्याल आपण माग गोंधळ घालू. मातला आणि संपुदेत काळ दुष्ट बंधनातला. आता त्रिशूळ तू हातात आई घे बळतेच आज संभाळायला गेले. आणि अंबाबाई गोंधळाला गे, अंबाबाई गोंधळाला गे, तुळजाभवानी गोंधळाला गे, आणि दारूबाई गोंधळाला गे.
अंबाबाई गोंधळाला ये, अगं अंबाबाई गोंधळाला ये, तुळजाभवानी गोंधळाला. हो बाई, आता पुढे बघूयात वाघ्या मुरळी. Wagya Murai? Oh, I see. Wagya means tiger. Dada, I'm a tiger. बंगला त्याच्या माईला. हो बाई, अहो वाघ घरी आलता काही जंगलात गेली ती. आय एम अ टायगर मग. What? हो बाई, अहो वाघ्या मुरळी ही महाराष्ट्राची लोककला आहे, लोककला. अहो हे वाघ्या मुरळी खंडोबाचे उपासक असतात. ज्यांना पोरं बाळ होत नसतील ना तर ते नवस बोलतात मूल होऊ दे म्हणून. आणि जर मुलगा झाला आणि तो देवाला वाहिला तर त्याला वाघ्या म्हणतात. आणि मुलगी झाली आणि ती देवाला वाहिली तर तिला मुरळी म्हणतात. चला तर मग बाई बघूयात वाघ्या मुरळी. मंडळी बोला येळकोट येळकोट. जय बोला सदानंदाचा येळकोट. लगबग लगबग माझ्या रायाची, लगबग लगबग माझ्या रायाची, कडची जुरी जायाची, अन गाडी घुंगराची आली तुझ्या पायाची, गाडी घुंगराची आली तुझ्या पायाची. लगबग लगबग माझ्या रायाची, लगबग लगबग माझ्या रायाची, कडची जुरी जायाची, गाडी घुंगराची आली तुझ्या पायाची, गाडी घुंगराची आली तुझ्या पायाची. सासर के आई बापावानी, हरवली सुखी राजाची घरा. गाडी घुंगराची आली तुझ्या पायाची. तयारी बाई बांधलं गठुडं, भाजला या जीव गाडी हात तोय पुढं. तयारी बाई बांधलं गठुडं, भाजला जीव गाडी हात तोय पुढं. हौस मला मोठी गड पायाची, हौस मला मोठी गड पायाची, गडची जुरी जायाची, गाडी घुंगराची आली तुझ्या पायाची, गाडी घुंगराची आली तुझ्या पायाची. मग रोजबाई कसा वाटतोय आमचा महाराष्ट्र? Wow, that's great, Dada. तुमची परंपरा एकदम समृद्ध आहे. बाई अहो तुम्हाला सांगतो अभंग भारूड अहो हे समाज प्रबोधनासाठी वापरले जायचे. अहो भारूड हा शब्द धनगरी परंपरेची नाते सांगतो. अहो नाचून कीर्तन करीत वीर पुरुषांची अहो किंवा देवाची रूपक स्वरूपात स्तुती केली जायची. त्याला लळीत म्हणत. अहो मग त्यातूनच भारुडाचा जन्म झाला. अहो याची मांडणी विनोदी स्वरूपाची असते. अहो 450 वर्षापूर्वी संत एकनाथांनी हा प्रकार लोकप्रिय केला. अहो त्यांनी पहिल्यांदा येडका या भारुडाची निर्मिती केली. अहो या भारुडाचं प्रामुख्यानं भजनी भारूड, सोंगी भारूड आणि कूट भारूड असे प्रकार पडतात बरं. चला तर मग मी तुम्हाला महाराष्ट्राची लोककला दाखवतो. भारूड. Oh, Barut. बारूद नाही हो, भारूड भारूड. सुया घे पोत घे पाणी घे भात घे कस घे कारबूज मणी घे पाणी घे पोत. काय काय चाललंय आमचा कार्यक्रम काय चालू आहे. काय झालंय तुझ्या घरामध्ये का चोरी करायला आलंय का डाका टाकायला आले? अरे तुझ्याकडे काय चोरी करत नाही काय डाका टाकत नाही?
थोडा भाकरीचा कुटका देखील जागताय. ए बाई काय येड लागलंय का? इकडे भाकरी नाही मिळत. काय मिळते मग? बर्गर मिळतो, पिझ्झा मिळतो, झालंच तर वडा पाव मिळतो. बघ भाऊ, वडापाव देईल म्हणतोय. हा. मला खरं सांग भाऊ, वडापाव खाऊन आतपाव झालेलं लेकरू देशाचा भार सांभाळेल. काय? नाही द्यायचं तर नको देऊ, पण मी काय म्हणते ते ऐकून तर घेशील की नाही? फुकट आहे. फुकट असलं तर घेईल म्हणताय ऐकून. म्हणतात ना भाऊ, इकतचं असलं तर घेई ना कोणी, आणि फुकटचं असलं तर बापले दोन्ही. आणि फुकट तर फुकट का होईना, पण तू जर माझं ऐकून घेतलं ना तर बुरगुंडा होईल. असं आलं तुला? अरे बुरगुंडा म्हणजे तुला काही वेगळं वाटलं काय? बुरगुंडा म्हणजे लेकरू. मला ऑलरेडी 2 लेकर आहेत. हे भाऊ, अरे बुरगुंडा म्हणजे लेकर बाळ नाही. मग? अरे बाबा, बुरगुंडा म्हणजे आमचं भाषेमध्ये बुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. अच्छा अच्छा, म्हणजे आमच्या मराठी भाषेत जसं नॉलेज. हा, तुला ज्ञान होईल हा. की 4 युगाने 10 अवतार आमच्या तरध्यामध्ये असतात. तुझ्या आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलाशी, आणि तीच चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं, भारुडांचं, वाङ्मयांचं निर्मिती केलेलं आहे भाऊ. वय, वय. मला सांग, एखाद्या वेळी ग्रंथ जुनं झालं, हा. त्याचा दुसरा आवृत्ती काढता येईल. भारूड जर फाटायला लागलं, त्याचा झेरॉक्स करून ठेवता येईल. हा. परंतु मला सांग भाऊ, त्या ग्रंथांचा संस्कार करून घेण्यासाठी या नरध्याची प्राप्ती आम्हाला परमात्माने करून दिली. हा. या नरध्याचं झेरॉक्स मशीन झालं करे भाऊ तयार अजून? नाही. म्हणून म्हणतोय मी की तू जर माझं ऐकलं ना तर बुरगुंडा होईल वैया गे, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल वैया गे, तुला बुरगुंडा होईल. अगं तुला बी होईल वैया, मला बी होईल, तुला बी होईल वैया, मला बी होईल. अगं तुला बी होईल वैया, मला बी होईल, अगं तुला बी होईल वैया, मला बी होईल. असं बुरगुंडा होईल वैया गे, तुला बुरगुंडा होईल. अनादि नवल झाले स्वानंद कुरकुल सवे घेऊन आले, प्रेमाचा कुंकू बाळी लाविले. काय कुंकू कुंकू काय? काय झालं काय? इथं कुंकू नाही, इथं टिकली. टिकली तर टिकली, नाही तर दुसरी चिकटवली. हा हा, म्हणजे इथं कुंकू कोणी लावत नाही. ना, हा, मग टिकली लावते. टिकली. हा, म्हणजे जसं साडीचा रंग तसं टिकलीचा रंग. मॅचिंग मॅचिंग म्हणतात त्याला. नाही नाही, मॅचिंग म्हणतात ना. या वरच्या रंगांचं मॅचिंग तर कधीही करता येईल भाऊ, पण संसारामध्ये खरा आनंद, खरं सुख भोगायचं असेल ना तर नेचर मॅचिंग असावं असं नाही वाटत. नेचर मॅचिंग असेल तर या वरच्या रंगांना महत्व आहे. मी म्हणत नाही आई माझं कुंकू लावून तुझं टिकली लावू नको, परंतु टिकलीच्या रूपानं सौभाग्याचं दान किती ठिकाणी वाटत फिरतं आमचं माऊली. अरे भाऊ, सकाळी उठलं, बाथरूम मध्ये गेलं, बाथरूमची भिंत सौभाग्यवती भव, बाहेर आलं, आरशा पुढे बसलं, आरसा सौभाग्यवती भव. मी म्हणत नाही आई माझं कुंकू लाव, परंतु कुंकू लावण्याच्या पाठीमागं काहीतरी शास्त्रीय कारण. काय? अरे भाऊ, कुठं लावलं जाते कुंकू? इथं. अरे कपाळावरच लावलं जात आहे, परंतु आदमी आणि ब्रह्मरंध्राच्या मधोमध्य पिट्युटरी ग्लँड आहे, ज्याच्यावरती कुंकू लावल्यामुळे आमच्या महिलेचं मानसिक संतुलन कायम राहते. कारण महिलेचा मेंदू अतिशय संवेदनाक्षम असते आणि महिला मेंदूच्या संवेदना कायम राखण्याचं रडारचं काम ते कुंकू करते. म्हणून म्हणता येईल कपाळावर कुंकू लाव. कारण कुंकू हे चिंचोका आणि हळदीपासून बनलेलं असतंय. एखाद्या वेळी विंचू चावला ना तर चिंचोका उगाळून लावून बघ, विंचवाचा झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे. मग खरं सांगाई, जर विंचवाचा झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे तर त्याच चिंचोक्यापासून तयार झालेलं कुंकू जर तुझ्या कपाळावर लागलं तर तुझ्या डोक्यावरचं टेन्शन नाही का कमी होणार? बघ आई, बघ बघ, तुला कुंकू लावायचं सांगितल्याबरोबर पुरुषांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. बुरगुंडा होईल भैया ग, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल भैया ग, तुला बुरगुंडा होईल. दादा, तुमची मराठी भाषा किती ग्रेट आहे. अहो बाई, तरी बी 2 मराठी माणसं आज एकमेकांशी हिंदीत बोलतात. अहो याला कारण पण मराठी माणूसच आहे बाई. अहो मराठी माणसाची जहागिरी गेली पण फुगेरी काय जायला तयार नाही. मराठी माणसानं उद्योग धंद्यात व्यवसायात यायला पाहिजे, पण आमचे गैबाने 4 लोक ओळखायला लागले की लगेच हवेत जातात. राहतात 100 फुटाच्या खोलीत पण बॅनर टाकतात 1000 फुटी. आणि त्याच्यावर काय असतं, युवा नेते, भावी नगरसेवक, दोस्तीच्या धुंदीतील राजा माणूस, मायला लाखाशिवाय बात नाही आणि वडापाव शिवाय खात नाही. अहो अशी अवस्था करून घेतात स्वतःची. अरे आज शिवराय असते ना तर आज अख्ख्या जगाची भाषा मराठी असती. अहो कारण महाराजांनी मराठीतून राज्य व्यवहार कोश चालू केला, याची जाण ठेवा हो. कमी आपल्या भाषेत नाही, आपल्यात आहे. आणि एक लक्षात ठेवा,
आपल्याच भाषेत मिरवायला शिका. हा नाहीतर दुसरे येऊन तुमची जिरवतील नाहीला. Oh, I see. हो बाई, अहो मराठी माणसानं या महाराष्ट्रानं अहो सर्वांना आपलंसं केलं, सर्वांना आपलंसं मानलं. अहो पण त्याच महाराष्ट्रात आता मराठी माणसाची गळचेपी व्हायला लागली बाई. अहो अशीच गळचेपी 1960च्या दशकात द्विभाषिक राज्याची सक्ती व्हायला लागली होती. पण मराठी माणूस मराठीसाठी अहो या महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी एकत्र आला हा. आणि मग मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालंच पाहिजे अशा घोषणा द्यायला लागला. अहो आंदोलन झाली, मोर्चे निघाले, 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं. आणि अखेर 1 मे 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला हा. Oh, I see. दादा इतका मोठा इतिहास आहे तुमच्या महाराष्ट्राला. हो बाई, अहो बाकीच्या राज्यांना भूगोल आहे पण माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे हा. आणि हा इतिहास ताजा आणि जिवंत ठेवण्याचे काम वेळोवेळी आमच्या शाहिरांनी केलं बाई. अहो असं म्हणतात, शाहिरा गायचे गुणगान येऊ दे मुर्द्याला अवसान. हो बाई, अहो शाहिरी हे वीर रसाचे माध्यम आहे. अहो ही एक महाराष्ट्राची लोककला आहे. अहो शाहीर जे काव्य म्हणतो, जी कथा सांगतो त्याला पोवाडे असे म्हणतात. अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा, अनेक लढाईचे प्रसंग यावर खूप चांगले पोवाडे लिहिले गेले, गायले गेले. अहो बाई, अहो तसंच एक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं अण्णा भाऊंचं गीत आहे. आता ते मी तुमच्या समोर सादर करतो, ऐका. हे होती उबांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची, उद्या कोणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी. सतेज कांदी गाडी पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी धावण्याची. रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरिबाची. मैना रत्नाची खाण, मैना रत्नाची खाण, माझा जीवची प्राण कसे सुखालावा. तिच्या गुणांची छक्कर मी गायली, माझ्या जीवाची होते अकायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होते अकायली. अहो या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची, अहो या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची. झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची, वेळ होती त्या भल्या पहाटेची. बांधा झाली भाकर तुकड्याची, खालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची. गाउंद्रीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची, शिकस्त केली मी तिला हसवण्याची. खैरात केली पत्रांची वचनांची, दागिन्यांनी मढवून काढायची. बोली केली शिंदेशाही तोड्याची, आणि साज कोल्हापुरी वज्रटिका गळ्यात माळ पुतळ्याची. ते कानात गोखर पायात मासुळ्या, ते कानात गोखर पायात मासुळ्या, दंडात तिळान नाकात नथ सर्जाची. परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची, आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची. मैना खचली मनात, मैना खचली मनात, जिहो रुसली डोळ्यात, नाही हसली गालात. हात उंचावून उभी राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. आणि त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची. हे बेळगाव निप्पाणी कारवार गोळ्याचे एकभाषिक राज्याची. चकाकली संगीना न्यायाची, फौज उठली बिनीवरची, कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची. उठला मराठी देश, उठला मराठी देश, आला मैदानी देश, होईल करण्या नामशेष. गोळी दमदमची छातीवर सायली, माझ्या जीवाची होती अकायली. म्हण्यांना भाऊसाठे घर बुडाली गर्वांची, मी तूपणाची जुनीची जबरीची तस्काराची.
निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, 14 चौकडाचं राज्य रावणाचं लंकात जळाली त्याची, आणि तीच गत झाली कलियुगामध्ये मोरारजी देसायाची सखा पाटलाची. अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची, परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची. झालं फाउंटनला जंग, झालं फाउंटनला जंग, तिथं बांधून चंग आलं मैदानी रंग. झालं रक्ताची मर्दानी धायली, माझ्या जीवाची होती अकायली, माझी बहीण गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखवली रीतपाट भिंतीला लावून लढायची. परी तगमग थांबली नाही माझी अंतरीची, गावाकडं मैना माझी भेट नाही तिची. तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची, तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची. बेळगाव कारवार डांगुंबरगाववर मालकी दुजाची, 2 खंडणीची, कमाल दंडेलीची, चिडबेकीची, गरज एकीची. म्हणून मिरवणी आहे या महाराष्ट्राला शाहिरांची. आता वळू नका, आता वळू नका, रणी पळू नका, कोणी कळू नका. वेळी माळायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती अकायली, माझी बहीण गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली, गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. वाव दादा वाव, मस्त सफर केलंय आपण. ओ बाई, अहो सगळ्यात महत्वाची लोककला राहिली ना. अहो आमच्या महाराष्ट्राची अस्सल लोककला म्हणजे लावणी. अहो लवण म्हणजे सुंदर, लवण शब्दावरून लावण्य गीत किंवा लावणी हा शब्द तयार झाला. ओ लावणी. ह्या मायला ओ बाई, अहो त्याला लावणी असं म्हणतात. उगाच अंगठे कुठे बी फिरू नका. हा अहो लोकांची गैरसमज होतात. एकतर गणपती बाप्पा बसलेत, उगाच त्रास देऊ नका. 9 रसांना उत्तेजित करणारा प्रकार म्हणजे लावणी. अहो नृत्य प्रधान लावणी, गान प्रधान लावणी, अदाकारी प्रधान लावणी असे लावणीचे 32 उपप्रकार पडतात. हा ओ बाई, अहो विठाबाई नारायण गावकर, प्रभाकर, राम जोशी, सगन भाऊ, हैबती, अनंत फंदी, पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, अर्जुना वाघोलीकर, हरी वडगावकर, दगडू बाबा साडी, सुरेखा पुणेकर. अहो यांनी लावणीला एका उंच शिखरावर नेलं. चला तर मग आपण सर्वजण पाहू की लावणी. मुखर्जी नटी, कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. मायला हे अरे बंद कर. लावणीच्या नावाखाली नुसती लोकगीतच चालू आहेत. मायला ओरिजिनल लावणी लाव, ओरिजिनल. हा अंग असं. ज्वानी ऐन भरा आले, मस्त अंगुरी रात प्याले, मदनाची रूप सुंदरा, जणू इंद्राची अप्सरा, गुलजार नार देखणी, नखरे नटक चांदणी. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन
इष्टाचा फुलकंद खिलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा फुलकंद खिलवा हिला जोडीनं मुंबईला फिरवा हिला जोडीनं मुंबईला फिरवा मला जोडीनं मुंबईला फिरवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा फुलकंद खिलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा फुलकंद खिलवा जीव झाला येडा पिस त्याच नाही भरवस तोर राहीना राखली केली मर्जी तुमच्या जोडीनं मी आले फिरतीच्या या रंगी राया चिंगोली मी झाले राया सोडा तरी काय येळ नाही बरी पुन्हा भेटू कवा तरी साजना मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा 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 Wow! एकदम झटकास आणि एक नंबर दादा. Please wait, huh? 1 minute. हो बाई हो, अहो काय करताय? Wow! Great! तुमच्या महाराष्ट्राची माती माझ्या देशात घेऊन जाते. हो बाई हो, अहो या मातीनं लई मोठमोठ्या लोकांना जन्म दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेब, अहो किती किती नावं घ्यावी हो. अहो सचिन तेंडुलकर पासून माधुरी दीक्षित पर्यंत, आमच्या पासून नागराज मंजुळे पर्यंत, अहो खाशाबा जाधव पासून ललिता बाबर पर्यंत, सिंधुताई सपकाळा पर्यंत, अहो पु ल देशपांडे पासून भालचंद्र नेमाडे पर्यंत आणि इथल्या सर्व कामगारांपासून माझ्या शेतकऱ्यांपर्यंत हो. असा हा देखणा महाराष्ट्र. अहो या मातीत जन्माला यायला भाग्य लागतं बाई. बरं बाई, आता तुम्ही जावा आणि मी बी जातो. काय अहो स्वर्गातल्या अप्सरा माझी वाट बघत असेल. चला येऊ का मग मंडळी. बोला जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. तुझी मुळी तुझी मुळी सुलतानीला जबाब देते जिभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देते जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभो राजा. घरी घरी पुन्हा नाद गुंजला, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. मंडळाने सादर केलेला जिवंत देखावा गुरविंदा लोककलेचा